काय सांगाल आज संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येला 9 दिवस होत आहेत. आतापर्यंत एकंदर जे तपास झाला तर त्यावर तुम्ही समाधानी आहे? आता आज संध्याकाळपर्यंत समजेल सगळं की म्हणजे कितीपर्यंत कसा तपास झाला काय. काल पथकातले SP साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की तपास एकदम जलद गतीने चालू आहे. सगळे पुरावे घेणं चालू आहे. सगळं तर मला समाधानकारक बोलले ते. आज संध्याकाळी परत ते मला सगळं सांगतील. आमचं जे शिष्टमंडळ आहे इथलं त्यांनी सांगतील सगळं. वेगवेगळे नेते, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते कोणी सीबीआय चौकशीची मागणी करते, कोणी CID, कोणी पोलीस अधिकाऱ्याकडून आता रोहित पवार आले होते. त्यांनी देखील आधी वेगळीच मागणी केली की ज्युडिशियल चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हावी. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? ज्यातून माझ्या भावाला न्याय भेटेल ती चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. चौकशी कुठली होते हे महत्त्वाचं नाही, आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि ते झालं पाहिजे. नक्कीच. आता या प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये एका हॉटेलमध्ये हा आरोपी आणि पोलीस अधिकारी भेटतायत हां, हां. आणि त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी दिसताय अशी बरोबर. चर्चा आहे. हां, बरोबर आहे. नाही, तुमचं नाही, काय म्हणणं आहे यावर? मीच आहे त्याच्यात. हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत, साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथं API साहेब पाटील साहेब आहेत. आम्ही बसल्याच्या नंतर ते आले. त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे. मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही, शिंदे साहेब आले होते, आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं, निघून आलो आम्ही. आणखी दुसरी कुठली चर्चा झाली? त्या नाही, अधिकाऱ्याने अजिबात तुम्हाला नाही, काही अजिबात नाही. अधिकाऱ्यानं अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही. कारण आम्ही मी एकटा आलो होतो, हे पण एकटे आले होते हां. आणि तो आरोपी आणि ते दोघं सोबत आले होते. ही घटना घडायच्या कधीचा आहे तो व्हिडिओ साधारण? ही घटना घडायचा 1 दिवस अगोदरचा आहे, रविवारचा आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आणि यामध्ये कुठेतरी राजकारण होतंय का, या अडून राजकारण करतंय का, त्याच्या भेटी घेतात की त्यांची वेगवेगळे स्टेटमेंट दिली हां, जातात, हां. वेगवेगळ्या चौकशा करा म्हणून मागणी करतात. मला साहेब एक कळतंय की मी पहिल्या दिवसापासून जी ही घटना घडली, अत्यंत क्रूर घटना घडवली माझ्या भावाची. एक समाजसेवक, एक गावचा प्रमुख, एक कुटुंबाचा प्रमुख, एक माझा भाऊ आहे, याची हत्या झाली. तर मी पहिल्या दिवशीपासून काय मागतो, माझं एकही वाक्य असं नाही वेगळं. मी फक्त न्याय मागतो. सगळ्यांनी मिळून मला न्याय द्यावा. मला दुसरी काय अपेक्षा आहे? मी दुसरी काय मागणी केली आहे का? मला हे जे गाव आहे ते मला उघड्यावर पडू देणार नाही. ते माझा सांभाळ करीन माझ्या कुटुंबाचा. मला फक्त न्याय मागतोय आणि येणारे जे लोक आहेत तुम्ही म्हणताय ते लोक पण मी जे मुद्दा म्हणतोय तेच मुद्दा मांडतायत की संतोष देशमुखला, संतोष अण्णाला न्याय द्या.